सचिन अहिरांनी सर्व पदांचा आता राजीनामा दिला असल्याचं कळतंय। भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। सचिन अहिर यांचं हे पत्र आता समोर येत आहे। उपसभापती निवडणुकीमध्ये ट्विस्ट आल्यानंतर आणि उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर आता सचिन अहिर यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं कळतंय। एक मोठी बातमी आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सचिन अहिर यांचा हा एक मोठा धक्का आहे। सचिन अहिर यांनी त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला असल्याचं कळतंय। भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला आहे आणि तसं पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या पदाचा ते राजीनामा देत आहेत। ते सचिन अहिर यांचं भारतीय कामगार सेनेच्या उपनेते आणि सरचिटणीस पदाचं हे पत्र आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय कामगार सेनेच्या तसंच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर मी कार्यरत आहे। आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आणि पक्षाचे मनपूर्वक आभारी आहे आणि काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा आणि शिवसेना पक्षाच्या पदांचा राजीनामा देत आहे। तरी आपण हा राजीनामा मंजूर करावा आणि आपण दाखवलेला विश्वास प्रेम कायम राहावं अशी नम्र विनंती। अशा प्रकारे त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिले आहे। राजीनामा मंजूर करण्यात यावा अशी त्यांनी यामध्ये विनंती केलेली आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय सचिन अहिर यांच्या संदर्भातली। सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा आणि पक्षातल्या पदांचा सुद्धा राजीनामा दिला असल्याचा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे ठाकरेंना निश्चितच हा एक मोठा धक्का मानला जातो आहे। विविध प्रतिक्रिया या दरम्यान आपण राजकीय वर्तुळातून पाहिली। यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिली आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे विधान परिषदेचा एखादा सदस्य हा उपसभापतीचा अर्ज भरू शकतो आणि त्याला इतर सगळे सदस्य हे पाठिंबा देऊ शकतात। यामध्ये कुठला पेच निर्माण होईल असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकदा त्या पदावर तो राजकीय व्यक्ती गेला, तो सदस्य गेला की तो कुठल्या एका पक्षाचा राहत नाही, तर तो संपूर्ण राज्याचा असतो अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे हा आणखी काही राजकीय पेच यामधून निर्माण होतो आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।